रेडिओ जयंतच्या पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमात प्रसारित करत आहोत डॉक्टर भरत केळकर लिखित युद्धभूमीवरच्या स्वानुभवांवर आधारित डॉक्टर्स ऑन अ वॉर फ्रंट या पुस्तकाचं अभिवाचन, भाग 12वा. अभिवाचक जयंत ठोंबरे. एके दिवशी एक 18-20 वर्षाचा तरुण मुलगा आला. त्याचा हात मनगटापासून कापला गेला होता. त्याला कृत्रिम हात मिळतील का, त्याच्या पालकांनी मला विचारलं. मी त्याच्या त्या हाताकडे पाहत राहिलो. हे झालं कसं, मी त्यांना विचारलं. त्यांचा नातलग म्हणाला, इसिसने कापून टाकले. मी त्यांना विचारलं, पण का? या प्रश्नाला त्यांच्याकडे उत्तर नव्हतं. हवाई हल्ल्यात हाताच्या पंजाची हालचाल करणारे अस्थिबंध तंतू तुटल्यामुळे पंजाची हालचालच बंद झाली होती. अशा एका मुलीवर मी टेंडन ट्रान्सफरची शस्त्रक्रिया केली. पुन्हा पूर्ववत बोटं हलवता यायला लागली. तेव्हा तिला झालेला आनंद हा केवळ अवर्णनीय होता. काही रुग्णांच्या जखमा खूप चिघळलेल्या होत्या. जखमांवर बराच काळ उपचार झाले नाहीत, तर काही वेळा वैद्यकीय भाषेत ज्यांना MDR किंवा सुपरबग म्हटलं जातं, अशा प्रकारचे जीवाणू तिथे वाढू लागतात. अति तीव्र प्रतिजैविकांना सुद्धा हे जीवाणू दाद देत नाहीत. अशा वेळी शरीराचा तो भाग कापून काढण्याशिवाय काहीच पर्याय नसतो. या रुग्णांना अन्य रुग्णांपासून वेगळं ठेवावं लागायचं. यासाठी कॅम्पमध्ये एक छोटासा वेगळा कक्ष होता. डॉक्टर हिशम, डॉक्टर अली आणि डॉक्टर मनसूर ही आमच्या टीममधली स्थानिक मंडळी. डॉक्टर मनसूर हे निष्णात न्यूरोसर्जन, मूळचे इथले रहिवासी. त्यांचं वैद्यकीय शिक्षण आणि त्यानंतर सुरू झालेला व्यवसाय, सर्व काही इथेच घडलेलं. पण आता शिल्लक होत्या त्यांच्या फक्त आठवणी. अनेक आठवणी असलेले इमारतींचे ढिगारे रस्त्याच्या दोन्ही बाजूला दिसत असत. उद्ध्वस्त मोसूलमधल्या अशाच एका जागी जाताना एकदा डॉक्टर मनसूर गाडीच्या खिडकीबाहेरची एक एक जागा मला खिन्न मनानं दाखवत होते. हा सर्वात मोठा ढिगारा आहे ना, ते आमचं मेडिकल कॉलेज. पुढच्या रस्त्यावर त्यांनी आणखीन एक मोठा ढिगारा दाखवला. ती त्यांची न्यूरोसर्जरीची इमारत. या ठिकाणी ते रोज 5 ते 6 ऑपरेशन करायचे. मी सुन्न होऊन बघत होतो. मोसूलमधल्या प्रत्येक व्यक्तीचीच नव्हे, तर प्रत्येक ढिगाऱ्याची कथा ही हेलावून टाकणारी होती. जाता जाता वाटेत टायग्रीस नदीवर एक पूल दिसला. शहर सोडून जाणाऱ्या नागरिकांवर याच पुलावर बंडखोरांनी गोळ्या झाडल्या आणि एका तासात तब्बल 150 माणसं टिपली. पुलावर मृतदेहांचा अक्षरशः ढीग साचला होता. ही सारी माहिती खिन्न आणि सुन्न करणारी होती. मोसूलमधली अल नूरी ही प्रचंड मशीद हा वास्तुकलेचा अद्भुत नमुना मानला जाई. इथं उभा राहून युद्धाच्या घोषणा देणारा आयसिसचा नेता अल बगदादीचा इंटरनेटवर दिसणारा फोटो सगळ्या जगानं बघितला होता. आता या वैभवातलं काहीही शिल्लक उरलं नव्हतं. उरला होता त्यांचे अवशेष दाखवणारा केवळ एक घुमट आणि एक ढिगारा. मोसूलमध्ये पूर्वी बऱ्याच प्रमाणात ख्रिस्ती लोक राहत होते. आता मात्र त्यापैकी कुणीच इथे आलेलं नाही. कुणीच जात नसल्यामुळं ओसाड झालेली चर्चेस सुद्धा आम्हाला दिसली. ख्रिसमस जवळ आला होता. डॉक्टर मनसूर मला मोसूल आणि इसिस यांचा इतिहास सांगत होते. सद्दाम हुसेननं बहुसंख्य सुन्नी असलेलं मोसूल शहर खूपच भरभराटीला आणलं. वेगवेगळी विद्यापीठं, मोठी हॉस्पिटल बांधून त्याने ते समृद्ध केलं. परंतु सद्दाम हुसेनच्या पाडावानंतर शिया बहुल सरकार इराकमध्ये आलं आणि त्यांनी मोसूलला जाणून बुजून उपेक्षित ठेवलं. त्यामुळे तिथल्या लोकांना अनेक अत्याचारांना सामोरं जावं लागलं. पोलीस यंत्रणा ही स्थानिकांच्या विरोधात होती. शिया मिलिटन्सी तिथे प्रबळ झाली. त्यामुळे जेव्हा इसिसची माणसं मोसूलवर कब्जा करायला आली, तेव्हा बऱ्याच स्थानिकांनी राजकीय पर्याय म्हणून इसिसचं आनंदानं स्वागत केलं. पण त्यांचा हा आनंद फार काळ टिकला नाही. काही महिन्यातच इसिसने शरीयत कायदा जारी केला. जनतेवरची धार्मिक बंधनं कडक केली. शाळांमधून विज्ञान, गणित या शिकवण्यावर बंदी घालण्यात आली आणि फक्त जिहादी शिक्षण सुरू झालं. जेव्हा मी माझ्या मुलांना शाळेतून काढलं, त्याला आता 3.5 वर्ष होऊन गेली. डॉक्टर रायन, आमचा दुसरा सहकारी, हे सगळं सांगताना भूतकाळात बुडाला होता. सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार क्वचितच मिळायचा, पण कामं करणं सक्तीचं होतं.
हातावर पोट असणाऱ्यांचे फारच हाल झालेत. त्यामुळे खासगी प्रॅक्टिस करणारे डॉक्टर मंसूर हेच आपल्या सर्व भावांच्याही कुटुंबाला आधार देत होते. सुन्नी बहुल इसिसचं ध्येय होतं ते संपूर्ण जग मुस्लिम करणं. फक्त सुन्नी हेच इस्लाम धर्माचे, बाकी शिया, शबक, याजिदी यासारख्या अल्पसंख्याक मुस्लिम पंथांना तर जगण्याचाही अधिकार नाही, असं इसिसचं म्हणणं होतं. पूर्वी कॉलेजमध्ये बरोबर असलेल्या या याजिदी मित्राला त्याची खबरबात विचारायला डॉक्टर मंसूर यांनी फोन केला, तर त्या मित्राने त्यांना अक्षरशः लाखोली वाहिली. तुम्ही आमचा सर्वनाश केला, पुरुषांना मारून टाकत आहात, महिलांना घेऊन जात आहात. आपल्या पूर्वीच्या कॉलेजमधील रूममेट मित्रानं आपल्यालाही आतंकवादी ठरवल्यानं डॉक्टर मंसूर हे खूपच व्यथित झाले होते. जून 2014 मध्ये अल बगदादीने मोसुलमध्ये स्वतः इसिस खलिफा म्हणून घोषित केलं. त्यावेळेस मी माझ्या पहिल्या MSF मिशनवर सिरियाच्या बॉर्डरवर कार्यरत होतो आणि आता मोसुलच्या लिबरेशन नंतर 1 वर्षानं मोसुलमध्ये 3ऱ्या मिशनवर आलो होतो. इराकी सरकारच्या सैन्याच्या मदतीला अमेरिकी सैन्य इसिसच्या नायनाटासाठी आलं आणि ही मोहीम 8 महिने चालली. हेच मोसुलचं लिबरेशन. इराकी अमेरिकी सैन्याला मोसुलच्या पूर्व भागांचा कब्जा प्रथम मिळाला. टायग्रिस नदीच्या पश्चिमेला असलेल्या मोसुलच्या भागाचा ताबा मात्र त्यांना बऱ्याच महिन्यांनी मिळवता आला. या लिबरेशनमध्ये अल सलाम हॉस्पिटलवर इसिसने कब्जा केला होता. तिथले डॉक्टर्स, पेशंट्स यांना त्यांनी ओलीस ठेवलं होतं आणि हॉस्पिटल एक ढाल म्हणून वापरलं होतं. त्यावेळेस तिथे अडकलेले काही डॉक्टर्स आणि काही कर्मचारी सध्या आमच्या हॉस्पिटलमध्ये कार्यरत होते. त्यांच्या त्या दिवसातल्या आठवणी ऐकून आम्हीही खूप अस्वस्थ होत होतो. ते म्हणत होते, आम्हाला हे सगळं विसरायचंय, पण कसं? MSFच्या हॉस्पिटलमधला नॅशनल स्टाफ पोळलेला होता. तिथली भूलतज्ञ आपल्या मुलीला तपासण्यासाठी घेऊन आली. हवाई हल्ल्यात त्या मुलीच्या खुब्याच्या सांध्यात कपच्या घुसून हाडांबरोबर नसेलाही गंभीर इजा झाली होती. नर्सिंग स्टाफपैकी 2 महिला, दोघींच्याही नवऱ्यांना त्यांच्या डोळ्यादेखत इसिसच्या बंडखोरांनी ठार केलं होतं. मोसुलमधला प्रत्येक जण असा पोळलेला होता. डॉक्टर हिशम मोसुलचाच. इसिसने मोसुल ताब्यात घेतल्यानंतर त्याला जबरदस्तीने मोसुल सोडावं लागलं. त्याच्या कुटुंबाला घेऊन तो अर्बिलला गेला. अर्बिल हा मोसुलच्या उत्तरेकडील कुर्दिस्तानचा भाग. काही काळानंतर हिशम परत मोसुलला आला तेव्हा त्याचं घर इसिसच्या लोकांनी बळकावलेलं होतं. हिशम स्वतः सुन्नी, पण तरीही पोळलेला. तिथंच काम करणाऱ्या डॉक्टर अलीची आणखीन वेगळी कथा. हा मोसुलमधला अतिशय हुशार डॉक्टर, पण तो इसिसचा माणूस आहे अशी कोणतरी बातमी पसरवून दिली आणि त्याला मोसुल सोडून इराकमध्ये जाणं अशक्यच झालं. कारण आता त्याच्यावर आतंकवादी असल्याचा शिक्का कायमस्वरूपी बसला होता. आमच्याबरोबर इतर अनेक स्थानिक स्वयंसेवक काम करत होते. ते जवळच IDP अर्थात इंटरनली डिस्प्लेस्ड पीपल या छावण्यांमध्ये जात आणि मदतीची गरज असलेले रुग्ण शोधून तपासण्यासाठी घेऊन येत. हॉस्पिटलच्या ऑपरेशन टीमपैकी एक येजदी जमातीचा होता, तर दुसरा लुकमन हा जवळच्या बर्तुल्ला गावात राहणारा शबक होता. इसिस बर्तुल्ला गावावर कब्जा करायला येणार असं कळल्यानंतर तो आपल्या कुटुंबाला घेऊन रातोरात कुर्दिस्तानमधल्या एरबिल गावाच्या सीमेवर पोहोचला. पण अशा 600-700 गाड्या या बॉर्डरवर वाट पाहत उभ्या होत्या. शेवटी पेशमर्गा, कुर्दच्या फौजेला पेशमर्गा असं म्हणतात, त्या पेशमर्गा फौजेनं त्याला एरबिलमध्ये प्रवेश करण्यास परवानगी दिली. शबक आणि येजदी ही इराकमधली अल्पसंख्याक जमात. ऐतिहासिक काळापासून मोसुलच्या आसपासच्या गावात त्यांचे पूर्वज राहत असल्याचे दाखले सापडतात. युद्धासारख्या परिस्थितीत गैरमुस्लिमांवर अत्याचार होतात तेव्हा त्यांच्यावर धर्मांतराची सक्ती केली जाते, पण ते जिवंत तरी राहतात. हे भाग्य आपल्या जमातीच्या नशिबी नाही असं हे दोघं सांगत होते. इसिसच्या बंडखोरांनी 2014 मध्ये मोसुलवर कब्जा केला तेव्हा या जमाती आसपासच्या ज्या गावांमध्ये होत्या ती गावाच्या गावं बेचिराख केली गेली. लोकांवर दहशत बसावी आणि त्यांनी गाव सोडावं यासाठी गावातील महिला, मुली यांच्यावर सामूहिक बलात्कार केले. त्यानंतर त्यांना मोसुलमध्ये आणून डांबलं. तेव्हाही मरण आणि लैंगिक छळ याला अंतच नव्हता.
इथं येणारे केवळ रुग्णच नाही तर ऑपरेशन थिएटरमधील मदतनीस, नर्स, डॉक्टर, स्वयंसेवक, स्थानिक स्टाफ असा प्रत्येक जण अत्याचार पीडित होता. फरक फक्त त्यांच्या प्रत्येकाच्या कहाणीतल्या तपशिलात असतील. होरपळीची जात मात्र एकच होती. शबक आणि येजदी सध्या आपापली वसाहत करून स्वतःच्याच तिच्या रक्षणाची व्यवस्था करून राहतात. माझ्याबरोबर ऑपरेशन थिएटरमध्ये सहाय्यक म्हणून काम करणारा जपानी होता. तिथले सर्वच स्थानिक मदतनीस कामास तत्पर, हुशार आणि मनमिळावू होते. कायम डब्यातून काहीतरी खायला आणायचे, मला आग्रह करायचे. आप हमारे मेहमान है, हे त्यांचं रोजचंच पालुपद. मग मीही त्यांना आठवड्यातून एकदा आपल्या जवळच्या धाब्यावरून काहीतरी खायला मागवून घेत असे. आमच्या एक्सपॅट लोकांमध्ये मी एकटाच सर्जन. नॉर्वेहून आलेला डॉक्टर केन हा भूलतज्ञ होता. इटलीचा मार्को हा मिशन चीफ होता. म्यानमारचा कई, लेबेनॉनचा डॉक्टर सलेमान, काबूलचा फराह अहमदी असे एकत्र एका घरात राहत होतो. कधी कधी आळीपाळीनं आम्ही काही पदार्थ खाण्यासाठी बनवायचो. मला त्यातल्या त्यात जमणारा प्रकार मी नेहमी करत असे, तो म्हणजे करी आणि भात. आणि युट्यूब माझा मदतनीस. पण त्यातही भात करताना फार पंचायत होत असे, कारण पाणी कमी घालायला पाहिजे याचा अंदाजच मला नव्हता. त्यामुळे अंदाजे घातलेलं पाणी आणि मध्ये मध्ये झाकण उघडून भात शिजला की नाही याची तपासणी, आणि नसेल तर पुन्हा पाणी, असा प्रयोग सतत चालू राहायचा. त्यानंतर जे काही समोर यायचं ते माझ्या सहकाऱ्यांनी आनंदानं ऑथेंटिक इंडियन फूड म्हणून आवडीने खाल्लं. मिशनवर येताना मी नाशिकहून रेडी मसाले घेऊन गेलो होतो. ब्रुसेल्सहून मिशनच्या गावी जाताना भरपूर बेल्जियम चॉकलेट घेऊन गेलो होतो. मी परत निघालो तेव्हा त्या कृतज्ञता भिंतीजवळ काढलेला फोटो, त्याची आठवण म्हणून दिलेलं स्मृतिचिन्ह मी आमच्या दिवाणखान्यात अगदी जपून ठेवलंय. सुरुवातीला उल्लेख केलेले एक पाय तुटलेल्या सांताचं चित्रही मला वेगळ्याच अर्थानं स्मृतिचिन्ह वाटत होतं. खरं तर त्या नकोशा असणाऱ्या स्मृती, पण त्याचा अपरिहार्य स्वीकार आणि त्यातून काढलेला मार्ग याचं ते चिन्ह होतं. मोसुलमध्ये जे झालं ते इथल्या लोकांच्या हातात नव्हतं, पण आता पुढे काय करायचं हे मात्र त्यांच्या हातात आहे. मग कुणी मिळेल ते काम करत होता. कुणी आपल्या माणसांबरोबर मुद्दाम जास्त वेळ व्यतीत करतो. जे आपण बदलू शकत नाही त्याचा स्वीकार करायचा, आणि जे बदलू शकतो, चांगलं करू शकतो त्यासाठी प्रयत्न करायचे. अर्थातच ही सकारात्मकताही सगळ्यांमध्ये सारखीच असत नाही. माणसाला शारीरिक जखमा होतात तेव्हा मानसिक आघातही असतोच. त्या आघाताला कोण प्रतिसाद देतो हे पूर्णतः त्या व्यक्तीने अंगीकारलेल्या विचारपद्धतीवर अवलंबून असतं. अशा परिस्थितीला त्यातल्या त्यात योग्य प्रतिसाद देण्याची क्षमता असलेल्याला, म्हणजे रिस्पॉन्स ॲबिलिटी असणाऱ्याला विकसित करण्यासाठी कॅम्पमध्ये समुपदेशनासाठी सत्र होत असत. मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी त्याचा खूप चांगला उपयोग होत असे. कारण इथे बहुतांश रुग्ण असे होते की त्यांच्या शारीरिक जखमा भरून निघणं शक्य होतं, पण मनावरचे व्रण खूप खोलवर गेले होते. अनेकांनी तर जगण्याची आशा सोडली होती. विझलेले डोळे, संवादासाठी न सुचणारे शब्द आणि उदास, खिन्न मुद्रा, अशा सर्व तीव्र नैराश्याची लक्षणं सर्व रुग्णांमध्ये दिसायची. त्यांना ही सत्र उपयोगी पडत. त्याचाच एक भाग म्हणून एका रुग्णानं काढलेलं एक सांताचं चित्र होतं. डिसेंबर महिना होता. ख्रिसमस जवळ आला होता. हे चित्र जेवढं कल्पक तेवढंच करुण होतं. चित्रातला सांता त्याच्या लाल दिमागदार गाडीत बसलेला नाही, तर एका व्हीलचेअरवर आहे. त्याचा एक पाय गुडघ्याखाली तुटलेला आहे आणि त्याला कृत्रिम पाय लावण्यात येतोय. माणसाची परिस्थिती, विचार, प्रक्रिया आणि कलेतून उत्स्फूर्तपणे होणारा त्याचा आविष्कार हे सर्वच विलक्षण होतं. या 3 मोहिमांबरोबरच MSFच्या आणखीन काही वेगळ्या प्रकारच्या आयामांमध्ये सहभागी होण्याची संधी मला यावेळी मिळाली. एक होतं प्रशिक्षण आणि दुसरं एक्झिट पॉलिसीचं नियोजन. वेगवेगळ्या मोहिमांमध्ये एक्सपर्ट्स सहभागी होतात, तेव्हा ते ज्या शाखेतील तज्ज्ञ असतील त्यातील नवनवीन तंत्रकौशल्य शिकण्याची संधी त्यांच्या कामाच्या निरीक्षणातून स्थानिक नवशिक्या डॉक्टरांना मिळतच असते. आमच्या ऑर्थोपेडिक विभागात शस्त्रक्रिया करताना हाडापर्यंत पोहोचावं लागतं. त्यामुळे जखमा खोलवर असतात. इतकी खोल जखम शिवण्यासाठी टाके घालणं, त्या दोऱ्याला खोलवर गाठ मारणं हे कौशल्याचं काम असतं. हे काम जितकं चांगलं होईल तितकी जखम लवकर भरून येते.
हे तंत्र शिकवण्यासाठी मी एक शिवणपाटीसारखं एक साधन तयार केलं. त्याच्या साहाय्यानं मला प्रात्यक्षिक करून घेता येत होतं. माझ्या सहकाऱ्यांना हे साधन फारच आवडलं. आम्ही तिथे असतानाच शेजारच्या जागेवर MSFनं नवीन हॉस्पिटलच्या कामाला सुरुवात केली होती. गेली अनेक वर्ष मी स्वतःच हॉस्पिटल चालवतोय. त्यामुळे नव्यानं उभ्या राहणाऱ्या हॉस्पिटलमध्ये सोयीसुविधा, रचना, आवश्यक साधनं यासंबंधी अनेक महत्त्वाच्या सूचना मला तिथे करता आल्या. हे हॉस्पिटल 2020 मध्ये बांधून पूर्ण झालं. जास्तीत जास्त 5 वर्षात प्रत्येक केंद्र स्वयंपूर्ण करून, स्थानिक लोकांना सक्षम करून ते केंद्र स्थानिक लोकांकडे सुपूर्त करायचं आणि अलविदा म्हणायचं, हे MSFचं धोरण होतं. त्या कामात सहभागी होता आलं, ही माझ्यासाठी दुसरी समाधानाची गोष्ट. या 3ही मोहिमांच्या काळात प्रत्येक केंद्रावर तरुण डॉक्टरांना प्रशिक्षित करण्याचं काम जसं मी केलं, तसंच त्या केंद्रावर डॉक्टरांची नेमणूक करण्यासाठी मुलाखती घेण्यात देखील माझा सहभाग होता. MSFची ही मदत केंद्र म्हणजे वेगळंच विश्व आहे. माणसांमधील विविध प्रकारच्या भिंती युद्धाला जन्म देतात. त्या सर्व भिंती ओलांडून MSFचं कार्य वैद्यकीय मदतीची गरज असणाऱ्याला प्रत्येकाला आपल्या कवेत घेतं. मोसुलमधून परत निघालो तेव्हा एका वेगळ्याच प्रकारचे रुग्ण तपासल्याची, त्यांना उपचार दिल्याबद्दल समाधानाची भावना मनात होती. एक डॉक्टर म्हणून नवं काही सतत समोर येत राहणं, आव्हानात्मक परिस्थिती हाताळायला मिळणं, हे निश्चितच आपल्या स्वतःला शहाणं करणारं असतं. पण मोहिमेवरून परत येताना मनात खोलवर रेंगाळत असतात त्या युद्धानं, माणसाच्या क्रौर्यानं नाडलेल्या लोकांच्या वेदना, त्यांची असहाय्यता. आणि मग पुन्हा एक निर्धार होतो, हे संपवण्यासाठी जेवढं अर्घ्य देता येईल ते देत राहिलं पाहिजे. या माझ्या प्रयत्नांमध्ये माझ्या बरोबरीने माझ्या कुटुंबाचं योगदान आणि खंबीरपणा हा फार मोलाचा आहे. सिरियाच्या पहिल्या मोहिमेवर गेलो तेव्हा रुग्णांची गर्दी असलेलं माझं हॉस्पिटल बंद करून त्यात अगदी मूलभूत, अगदी जुजबी व्यवस्था करून मी गेलो होतो. 30-40 कर्मचाऱ्यांची जबाबदारी अंगावर असताना हॉस्पिटल बंद करण्याचा निर्णय घेणं हे सोपं नव्हतं. मोहिमेवरून परतल्यानंतर पुन्हा पूर्ववत काम सुरू होण्याचा आत्मविश्वास जसा मला होता, तसाच तो मला कुटुंबानंही दाखवला. असाच विश्वास व्यक्त करण्याची वेळ 3ऱ्या मोहिमेच्या वेळी पुन्हा आली. कारण यावेळी गंभीर आजारातनं मी नुकताच बाहेर पडलो होतो. रक्त पातळ ठेवणारी औषधं सातत्याने घ्यावी लागणार होती. पण माझी जाण्याची तीव्र इच्छा ही मृणालला जाणवत होती. त्यात माझा मुलगा डॉक्टर सागर ऑर्थोपेडिक सर्जन होऊन आमच्या हॉस्पिटलमध्ये कार्यरत झाला होता. मी आणखीन निशंक झालो होतो. अशक्य परिस्थितीमध्ये चांगलं काही घडू शकतं, त्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले पाहिजेत, यावर भरवसा असेल तरच हे घडू शकतं. एका हताश व्यक्तीच्या आयुष्यात आपण बदल आणू शकलो तर खूप आहे, पण ते घडण्यासाठी मात्र आपल्याला पाऊल उचलावं लागतं. येस, वी नीड टू वॉक अन एक्स्ट्रा माइल टू मेक अ डिफरन्स. रेडिओ जयंतच्या पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमात युद्धभूमीवरील स्वानुभवांवर आधारित डॉक्टर भरत केळकर लिखित डॉक्टर्स ऑन द वॉर फ्रंट या पुस्तक अभिवाचनाचा भाग 12वा आपण ऐकलात. अभिवाचक होते जयंत ठोंबरे. निर्मिती रेडिओ जयंत.